चंद्रशेखरजी बावनकुळे, आपल्या दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री माननीय अतुल सावे साहेब, खासदार बर्वेजी, सर्व आमदार, आशिष देशमुखजी, चरणसिंग ठाकूरजी, मेश्रामजी, तुमानेजी आणि सर्व उपस्थित अधिकारी, जमलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, महाराष्ट्रात प्रथमतः नागपूर जिल्ह्यात एक अभिनव आणि उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी होत आहे आणि एक नवीन दिशा पूर्ण महाराष्ट्राला देण्याचं काम या नागपूरमधून होत आहे। आणि आता भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची योजना सामाजिक न्याय विभागातून आणि दिव्यांग कल्याण विभागातून निश्चितपणे राबविण्यात येणार आहे। आज मोठ्या अर्थाने जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून आपण अनेक दिव्यांग बांधवांना स्वरोजगार असेल, वेगवेगळे साहित्य वाटप असेल, स्वरोजगाराचे साधनं असतील, ते सर्व उपलब्ध करून देत आहोत। तर दुसरीकडून आताच नुकतं समाज कल्याण आयुक्तांनी सांगितलं की जे अबाधित जिल्हे किंवा तालुके आहेत त्याच्यापैकी काही लाभार्थी वंचित आहे, पण तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही। आपल्या सरकारने 10 फरवरीला एक नवीन GR काढलेला आहे आणि आता DPDCचा 1% निधी हा दिव्यांग कल्याणासाठी खर्च करण्याचा निर्णय सरकारने केला आहे। महाराष्ट्राची DPC 20,165 कोटीची आहे, त्यामुळे दरवर्षी 200 कोटी रुपये निधी हा जिल्हा खनिज प्रतिष्ठानपेक्षा वेगळा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। त्याचे दिव्यांग बांधवांना लागणारे जे काही त्यांच्या जीवनामधील अडचणी आहे, त्यांना रोजच्या जीवनामध्ये जे थेरपी लागेल, ज्या पद्धतीचं त्यांचा रोजगाराचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने त्या कुटुंबाला ज्या वेगवेगळ्या अडचणी येतात, ज्या पद्धतीचं त्यांना आवश्यकता असते, त्यांच्या मागणीनुसार आपण सर्व योजना तयार केलेल्या आहे आणि लवकरच माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात 1%चा GR निघत आहे आणि त्या GR नुसार महाराष्ट्राच्या सर्व दिव्यांग बांधवाला कुठलाही निधी कमी पडणार नाही, अशा पद्धतीचा मोठा न्याय या सरकारच्या निर्णयामुळे लोकांना होणार आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये अतिशय विपरीत आणि अडचणीच्या परिस्थितीमध्ये देखील कुठली निवडणूक नसताना, काही नसताना शासनाने दिव्यांग बांधवांचा संजय गांधीचं अनुदान हा 1,500 वरून 2,500 केलेला आहे। हे अतिशय महत्त्वाचा निर्णय केलेला आहे। मला असं वाटतं की या निर्णयाचं आपण सर्व लोकांनी स्वागत करायला पाहिजे। एवढंच नाही तर समाजामध्ये प्रत्येक माणसाला चांगलं जीवन जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे मागेल त्याला ते, म्हणजे सामान्य माणसाला त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या वेदना आहे, ज्या यातना आहे, ज्या अडचणी आहे, ज्या कामासाठी सरकारकडून योजना नाही आहे, त्या सर्व योजना सरकार या ठिकाणी करत आहे आणि विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या संकल्प समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी होत आहे। मी एक बाब अतिशय महत्त्वाची सांगू इच्छितो की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये साधारणतः जिल्हा वार्षिक योजनेमध्ये आपण अनुसूचित जातीसाठी 3,000 कोटीचा निधी खर्च करत असतो आणि या 3,000 कोटीच्या निधीतून 90% रक्कम ही फक्त दलित वस्ती सुधार योजनेमध्ये आपण खर्च करत असतो। राज्य सरकारच्या योजनेतून देखील फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेतून आपण लोकांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करत असतो। परंतु मला हे सांगताना आनंद वाटत आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी त्यांना जे जे आवश्यक आहे, मग त्याच्या घरामध्ये सोलर रूफटॉप लावण्याची योजना असो, की त्याला स्वरोजगाराची योजना असो, की शेतकरी असो, की कुठलाही समाजातील वर्ग असो, किंवा युवक बेरोजगार असो, किंवा महिला असो, या समाजातल्या सर्व वर्गासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आता दलित वस्ती सुधार योजनापुरती ती मर्यादित राहिली नाही, तर अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा सामाजिक आणि आर्थिक उत्थान कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीने वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनेचं GR आता पूर्णपणे आपले सामाजिक न्याय विभागाकडे आहे आणि नुकतंच माननीय देवेंद्रजी यांच्या सूचनेनंतर मी आणि हर्षदीप कांबळे साहेब आणि आपले सामाजिक न्याय मंत्री यांची बैठक झालेली आहे। ते GR जर लवकर निघाले तर अनुसूचित जातीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या घराला त्याला इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही आणि बेरोजगार पासून सर्व घटकाच्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आता 1% दिव्यांग
आणि अनुसूचित जातीमध्ये 3000 कोटी, नागपूरची आपली डीपीसी ही 190 कोटीची आहे, जे पूर्वी 123 कोटी होती त्याला वाढ केली. आपले पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी याच्यात खूप पुढाकार घेतला. 123 कोटीची डीपीसी 180 कोटीची झाली आणि यावर्षी ती 190 कोटीची झाली. म्हणजे 190 कोटी रुपये आपण या जिल्ह्यामध्ये दरवर्षी अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी काम करतो. परंतु आता दलित वस्ती सुधार योजनेपर्यंत आपण मर्यादित राहणार नाही. त्या जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या एक घटकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे आणि तो टाइम बाउंड कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. मला एकच मुद्द्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतो, मला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, की आज आपण व्हिडिओ पाहिली. माझ्या मतदारसंघातील कणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मांगारोडी समाज राहतो. त्या मांगारोडी समाजामध्ये लोकांकडे शिक्षण नाही आहे, काही नाही आहे, त्यांच्याकडे रहिवासीचा दाखला नाही, एकही वर्ग ते शिकले नाही, असे अनेक लोक आहेत. मग एवढ्या लोकांना आपण घरकुलचा लाभ दिला. यावर्षी आपण म्हणजे मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये आपण नागपूर जिल्ह्याकरता ग्रामीण करता 13,000 अनुसूचित जातीचे घरं ग्रामीणसाठी आणि 10,570 हे आदिवासीसाठी आणलेले आहे. आणि एवढंच नाही तर ओबीसीचे केंद्र सरकारने आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घरं दिलेलं आहे की आता कुठलाही माणूस हा घरकुलसाठी वंचित राहणार नाही. परंतु आज अडचण अशी आहे की ज्या लोक 1950 पूर्वी महाराष्ट्रात रहिवासी नव्हते परंतु ते अनुसूचित जातीचे आहे, किंवा असे 1950च्या पूर्वी महाराष्ट्रात राहणारे लोक की जे अनुसूचित जमातीचे आहे परंतु त्यांच्याकडे टेक्निकल कारणामुळे त्यांना जातीचा दाखला मिळू शकत नाही, अशा सर्व लोकांना न्याय देण्यासाठी देखील आता कुठल्या तरी पद्धतीने करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याची लागणार नाही, परंतु तो निवडणूक लढू शकणार नाही, परंतु वैयक्तिक लाभाच्या योजना त्याला आपल्याला कशा पद्धतीने देता येईल. अन्यथा जे वंचित घटक आहे ते आहे अनुसूचित जाती आणि जमातीचे, परंतु ते वंचित राहतील अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू नये. एक उत्तम पूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारा, समाजातल्या शेवटच्या घटकाला, दिव्यांग बांधवाला न्याय देणारा, महिलांना न्याय देणारा निर्णय आज आपल्या जिल्ह्यातून याची सुरुवात झालेली आहे आणि हे आता महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात जाईल. फक्त एकच विनंती आहे की आता आशा सेविका झाल्या, अंगणवाडी सेविका झाल्या, माननीय बावनकुळे साहेब सर्व घटकाला न्याय देत असतात, मुख्यमंत्री महोदयांचं सर्व गोष्टीकडे लक्ष असते. आता आपली जी पर्यवेक्षिका आहे तिला इलेक्ट्रिक गाडी देण्याची आपण एक प्रस्ताव दिलेला आहे. त्याला जास्त पैसे लागत नाही, 99 लाख किंवा 1 कोटी रुपये लागतात. सर्व महिलांना जे पर्यवेक्षिका त्यांना इलेक्ट्रिक गाडी देण्याचा प्रस्ताव TS कडून आलेला आहे आणि मला विश्वास आहे की बावनकुळे साहेब पर्यवेक्षिकालाही गाडी देतील आणि भविष्यामध्ये आपण हे तर सुरुवात आहे, अजून आपल्याकडे 4.5 वर्ष आहे, त्या पुढचा कार्यकाळ आहे. निश्चितच प्रत्येक माणसं जे वंचित होतं, ज्याला न्याय मिळत नाही त्या सर्वांना योग्य ती मदत आणि सहकार्य आणि योजनेचा लाभ आपण निश्चितपणे देऊ. योजना आहे जिल्ह्यासाठी ते सर्व मान्य बावनकुळे साहेब सांगतील आणि या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल मी विभागाचा मनापासून अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजी यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये महाराष्ट्र जे विकासाने आणि वेगाने वाटचाल करत आहे त्या वाटचालीमध्ये हे सर्वप्रथम पहिल्या क्रमांकावरच असला पाहिजे. या दृष्टीने निश्चितच आपण सर्व लोक काम करत आहोत. त्या सर्व टीमचं अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद साहेब. यानंतर मी इथे सन्मानपूर्वक आमंत्रित करते आपल्याचे लाडके पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना.